हॅलो नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन स्पेशल रसमलाई. तर 1 लिटर दूध लागणार आहे आपल्याला. तर 3 पावशर दूध घेते मी या पातेल्यामध्ये. बघू शकता आता 3 पावशर मी दूध घेतलेलं आहे आणि पावशर बाजूला ठेवले. हे दूध गरम करून घ्यायचं आहे आणि दूध गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे, कारण आपल्याला दूध हे फाडायचं आहे. तर आता हे दूध बघू शकताय तर गरम झालेलं आहे. तर 3 पावशर दूध आपल्याला आता फाडायचं आहे हे. तर थोडं थोडं हे झाले तर पूर्ण आता दूध आपण छान व्यवस्थित आता फाटलेलं आहे. बघू शकताय छान व्यवस्थित गरम पण झाले आणि दूध पण फाटलेलं आहे. तर आता मी इकडं पुरणाच्या चाळणीमध्ये पूर्ण याच्यामध्ये असं गाळून घेते, पाणी निचरायला ठेवते याच्यामध्ये. आता बघू शकता हे 3 पावशरचं मलाई आहे, त्याच्यातलं पाणी काढायचं आहे. तर हा हे गरम आहे, तर इकडं मी थंड करायला ठेवते. तोपर्यंत हे दूध इकडं आता गरम केले, ते पावशर दूध टाकलेलं इकडं हे गरम केले. तर याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. आता साखर विरघळेपर्यंत चमचने मी ढवळते. पूर्ण साखर विरघळलेली आहे. आता दूध पण व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि काजू बदामचे काप आहेत, तर अर्धं याच्यातले निम्मे टाकते आणि निम्मं ठेवते. पावशरला दूध जास्तच आहे हे. तर याच्यामध्ये 5 ते 7 काड्या आपल्या याच्या केसर टाकलेली आहे. याच्यामध्ये केसर टाकून घेतलेली आहे. नंतर याच्यामध्ये मी आणि थोडंसं बाजूला वाटीमध्ये केसरच आहे दुधामध्ये मिक्स करायला ठेवलेले, हे पण टाकून घेते. आता व्यवस्थित याला चमचने छानपैकी एकजीव करून घेते. आता हे थंड झालेलं आहे, तर याच्यातले पूर्ण पाणी काढायचं आहे. एक थेंबही पाणी न ठेवता पूर्ण याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. बघू शकता मी दाब देऊन देऊन असं पाणी काढायचं आहे याच्यातलं. अजिबात त्याच्यात पाणी ठेवायचं नाही. तर पूर्ण याच्यातलं मी आता पाणी काढून घेतलेलं आहे. तर आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता आता हे गोळा, आता हा गोळा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. असं खूपच असं रगडून रगडून एकजीव करायचं आहे. याला छान व्यवस्थित याचा गोळा करायचा आहे. आता याला 10 ते 15 मिनिट लागतात याला असं एकजीव करायला आणि मळून घ्यायला. व्यवस्थित हे मळल्या जाते, 15 मिनिट तर लागते त्याला. बघू शकता पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे. त्याला पसरून पुन्हा मी आता याला मळून घेते. अजिबात कुठे न राहता व्यवस्थित असं मऊ लुसलुशीत होऊन जाते हे मळून. तर छान व्यवस्थित आपलं याचा आता गोळा करून झालेला आहे. तर आता याच्यात छोटे छोटे असं गोळे करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने जास्त दाब न देता अलगद असे गोळे करून घ्यायचं आहे. या साईजचे मी घेते. तुम्हाला पाहिजे ते आकाराचे छोटे, पण छोटेसे फार छान दिसते ते पण. आणि साखरेच्या पाण्यात टाकले तर फुगते. आता हे एवढे माझे गोळे झालेले आहेत. तर इकडे मी आता एका पॅनमध्ये 1.5 गिलास पाणी टाकलेलं आहे आणि 1 वाटी साखर. आता याला विरघळून घेते साखर. छान याला व्यवस्थित उकळी आली पाहिजे. गॅस फुल आहे, तर याला उकळी आणते. बघू शकता आता छान पाण्याला, आता साखरेच्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता गॅस मिडियम केलेला आहे मी. तर आपण याच्यामध्ये आता गोळी केलेली याच्यामध्ये सोडायची आहे, अलगद सोडायची आहे आणि मिडियम गॅस आहे आता. तर हे असं पाण्यात फुगून वर येते. बघू शकता छोटे छोटे होते कसे मोठे झालेत आणि पाणी भरलं याच्यामध्ये आता साखरेचं. एक 10 मिनिट ठेवायचं आहे याच्यामध्ये साखरेच्या पाण्यामध्ये. तर गॅस मिडियम आहे. मस्त छान फुगलेलं आहे आणि साखरेचं पाणी ओढून घेतलेलं आहे. छान फुगलेत आणि तरंगतात पाण्यावर. आता मी काढून घेते याच्यामध्ये. तर इकडे आता याच्यामध्ये केसरचं दूध आहे, तर याच्यामध्ये असं एक 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 सोडून घेते दुधामध्ये. पूर्ण याच्यामध्ये गोळे असं सोडून घेते. बघू शकताय कसला भारी कलर आलेला आहे रसमलाईला. तर वरनं असं काजू बदामचं काप टाकून ते खूपच भारी दिसते आणि चवीला तर अप्रतिम झालेलं आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूपच भारी. सणासुदीला बाहेरून आणण्यापेक्षा घरात केलेलं तर अतिउत्तम. तर रसमलाई आपली
खूपच भारी झालेली आहे, बघू शकताय. आणि वेळ काय लागत नाही, झटपट तयार होते. तर आपल्या घरच्या घरी रसमलाई तयार आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा.